श्री नर्मदा पुराण अध्याय 122 कोहन तीर्थ महात्म्य वर्णन। श्री मार्कंडेय वाच ततो गच्छेन महीपाल कोहन स्वेति विश्रुतं सर्व पापहरं पुण्यं तीर्थ मृत्यु विनाशनम। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले, हे राजा, त्यानंतर सर्व पापहरण करणाऱ्या पुण्यप्रद मृत्यूविनाशक कोहन नावाच्या विख्यात तीर्थास जावे। पूर्वी तिथे वेदांग प्रारंगत विद्वान ब्राह्मण, त्याची पत्नी, सर्व तसेच मित्र व बंधुजनासह स्वकर्मात तत्पर होऊन निवास करत होता। राजा युधिष्ठिरने सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्रांची उत्पत्तीशिवाय त्यांचे जे कर्म आहे ते सर्व मला सांगा। मी धर्म अर्थ काम मोक्षाचा संपूर्ण विधी जाणू इच्छितो। याचा उत्तम ज्ञाता अन्य कोणी नाही असे मला बुद्धीपर सर वाटते। श्री मार्कंडेय वदले, प्रथम सर्व प्राणीमात्राचेच नव्हे तर सर्व चराचराचे जगद्गुरु देवश्रेष्ठ श्री ब्रह्मदेवच उत्पत्तीचे कारण आहे। वेगवेगळ्या वर्णांनी वेगवेगळे धर्माचरण केले। वेदशास्त्रात सांगितलेल्या त्यांच्या धर्माचे मी वर्णन करतो, ज्याच्या पालनाने सर्व लोक उत्तम गती प्राप्त करतात। ब्राह्मण भक्त विधिपूर्वक सर्व वेदांचे अथवा एका वेदाचे अध्ययन करून ध्यानाशिवाय उत्तम गती प्राप्त करतात। ब्राह्मणांनी वेद अध्ययनानंतर गुरु आज्ञेनुसार उत्तम कुलातील उत्तम रूपसंपन्न सर्व लक्षणांनी युक्त पत्नींचे ग्रहण करावे। त्यानंतर दंभ लोभरहित होऊन दानप्राप्त धनिक होऊन स्मार्त स्मृती विहित व श्रोत अग्नीचे क्रमशः पूजन करावे। विधिपूर्वक पंचयज्ञाचे संपादन करावे। ब्रह्मयज्ञ म्हणजेच अध्यापन, पितृयज्ञ म्हणजे हवन, भूतयज्ञ म्हणजे काक श्वान आदींना बळी, नृयज्ञ म्हणजे अतिथीचे पूजन आदी 5 यज्ञ गृहस्थांचे आवश्यक कर्तव्य आहे। गृहस्थाश्रमानंतर वानप्रस्थाश्रमासाठी वनात गमन करावे। पुत्र उत्पत्तीनंतर त्याचे विधिवत पालन करून त्यांना शिक्षण आदीने सुसंस्कृत करावे। नातवांचा जन्म झाल्यावर पुत्रांना स्त्री संरक्षणाची जबाबदारी देऊन सर्व आसक्तीरहित झाल्यास उत्तम लोक प्राप्ती होते। तो पुन्हा इहलोकात जन्म घेत नाही। क्षत्रिय तर राज्यात स्थित राहून पृथ्वीचे पालन करून सदा धर्मपरायण राहून परमगती प्राप्त करतो। वैश्य धर्माचे पालन करणारा निसंदेह कृषी कार्यात व गोरक्षणात मग्न होत असतो। सत्य तसेच अंतर्बाह्य शुद्धीयुक्त असा तो उत्तम स्वर्गात जातो। श्री ब्रह्मदेवाने शूद्रांसाठी धर्मशास्त्र विहित अन्य विधान केले नाही। जन्मापासूनच त्याने शास्त्रसंमत शुभकर्माने रात्रंदिवस व्यवहार केला पाहिजे व जीवितार्थ चालवला पाहिजे। श्री ब्रह्मदेवाने आधीच सर्व वर्णांच्या धर्मानुसार सृष्टी निर्माण केली आहे। ब्राह्मणादी तिन्ही वर्ण द्विज मंत्र संस्काराने संपन्न आहे। त्यांच्या मतानुसार स्वधर्मात स्थित झाल्यास मनुष्य कीर्तिवंत व स्वर्गगामी होतो। हे भरतवंशोत्पन्न राजा, अशा गुणांनी युक्त तो ब्राह्मण निवास करत होता। मारा मारा असे शब्द ऐकताच त्याने सर्व दिशांना पाहिले। घाबरल्यामुळे थरथर कापत तो पावलोपावली घसरून पडत होता। हाती साकळ्या व हत्यारे तसेच कठोर पाशांनी वेढलेल्या रेड्यावर आरूढ पुरुषाला त्याने समोर पाहिले। काळ्या अंजनासमान काळ्या वस्त्रांनी विभूषित, रक्ताक्षी विशाल भुज अशा सर्व लक्षणांनी युक्त त्या पुरुषाला येताना पाहून स्वतःचे निरीक्षण करून तो जपजाप्यास योग्य परम शतरुद्रीय मंत्राचा जप करू लागला। त्यानंतर सर्वांचे संयमन करणारे महान भगवान यम म्हणाले, हे ब्राह्मण, तू माझे वचन ऐक। मी सर्व जीवांत यम आहे। हे महाभाग, महाप्रयासाने आवरण्यास योग्य रुद्र जप तू थांबव, ज्यामुळे मी तुला कालपाशात सुखाने बांधू शकेन। यमाच्या मुखाद्वारे बाहेर पडलेले कठोर शब्द ऐकून घाबरलेल्या ब्राह्मणाने तिथून पळ काढला। यमासह सर्व किंकर दूत त्या ब्राह्मणाच्या मार्गाने गेले।
त्या सर्वांनी ब्राह्मणाला थांबा थांबा असे सांगितले, पण तो ब्राह्मणही पुन्हा पळू लागला. तो जरात पळत होता. जेव्हा थकला तेव्हा तो म्हणाला, हो, या दृष्टांद्वारा मी मारला जात आहे. शरणागतावर प्रेम करणारे हे महादेवा, श्री महादेवा, आपण माझे रक्षण करा, रक्षण करा. हे भरतवंशोत्पन्न राजा असे म्हणून तो ब्राह्मण शिवलिंगाला आलिंगन देऊन जमिनीवर पडला. तो ब्राह्मण देवांचा स्वामी भगवान श्री शंकराचा आश्रय घेऊन स्थित झाला. त्याला जमिनीवर पडलेला पाहून देवादिदेव शिवशंकर म्हणाले, तू घाबरू नकोस, तुला कोण मारेल? या प्रकारे सात्वन करून श्री शंकराने हुंकार केले. हे राजा, त्या हुंकाराने वायूने विचलित मेघांसम यमराजासह सर्व किंकर निघून गेले. त्यावेळेसपासून ते तीर्थ कोहन या नावाने प्रसिद्ध झाले. हे सर्व तीर्थात श्रेष्ठ, सर्व पापविनाशक तसेच पुण्यप्रद त्या तीर्थात जो स्नान करून श्री शंकराचे पूजन करतो तो अग्निष्टोम यज्ञाचे फल प्राप्त करतो. हे राजेंद्र, जो त्या तीर्थात देहत्याग करतो तो यमराजाला पाहत नाही, असे श्री शंकराने सांगितले. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पुगार भागातील कोहन तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 122वा अध्याय पूर्ण झाला.